लक्ष्मीच्या भावलांनी या मालिकेच्या 31 मार्चच्या भागामध्ये आता अद्वैतने कलाच्या नात्याला एक चान्स दिलेला आहे। जे सरोज मनामध्ये भिरवून त्याने डिवोर्स पेपर दिलेले आहेत ते डिवोर्स पेपर फाडत अद्वैतने कला आणि त्याच्या नात्याला एक चान्स दिलाय आणि या सगळ्यासाठी कारणीभूत ठरलेत आबा। आबा गुपचूपपणे कोणालाही न सांगता पळसंब्याला गेल्यावरती काय घडलंय, नक्की चांदेकरांच्या संसाराचं सत्य काय उलगडलंय, सगळं पाहू। इकडे आता काजू कलाला भेटायला आली असते आणि तिला संगीताने पाठवलेलं असतं। काजू म्हणते काय झालं, म्हणजे दाजी आणि तुझ्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे का? पण आत्ता ज्या प्रकारे ते बोलत होते त्याच्यावरून मला नाही वाटलं की तुमच्या दोघांच्या मध्ये काही प्रॉब्लेम आहे म्हणून। खरंच काय झालंय सांग ना। यावरती कला सांगते नाहीच आहे, म्हणजे तसा काही प्रॉब्लेम नाहीच आहे। तू आईला सुद्धा सांग की तसं काहीही नाहीये की ज्याच्यामुळे तिने काळजी करावी। यावरती काजू आता सांगायला लागते पण नक्की झालंय तरी काय? यावरती कला म्हणते आधी गोष्टी जरा कॉम्प्लिकेटेड होत्या पण आता मला या गोष्टींच्या मागे कोण आहे ही गोष्ट समजलेली आहे आणि त्यामुळे मी या सगळ्याचा सोक्षमोक्ष लावेन। तू आईला सांग खरंच काही चिंता करू नकोस आणि माझी इथली अजिबात काळजी तर बिलकुल करू नकोस। असं म्हटल्यावरती मग आता ती सांगते पण दाजींच्या एकंदर वागण्यावरून मला वाटते की तुझं म्हणणं त्यांना पटलंय का? कला सांगते अरे हो, त्याला गोष्टी समजून घेता येतात पण त्याला गोष्टी नीट आपण समजावून सांगितल्या ना तर गोष्टी समजतात। मी त्याला समजावून सांगितलेलं आहे, तू नको टेन्शन घेऊ। तू आईला पण हेच जाऊन सांग की सगळं काही ठीक आहे। असं म्हणत इकडे आता कला काजूला समजवते आणि तिला घरी जाण्यासाठी सांगते आणि घरी जाऊन तू स्वतः आता इकडे समजाव आईला असं सुद्धा सांगते। त्यानंतर काजू आता कलाचा निरोप घेऊन तिकडून धडक खाली चाललेली असते। तोपर्यंत इकडे घडलेल्या प्रकारामुळे ही तिकडी खूप खुश झालेली असते। नैना, राहुल आणि आता इकडे रोहिणी हे तिघ जण खुश होतात। नैना सांगत असते काहीही न करता आपण या सगळ्यामध्ये तीर मारलेला आहे, इकडची काडी तिकडे न करता यांच्यामध्ये अशी काही भांडणं लावलेत ना की आपल्याला काही करायलाच लागलं नाही। यावरती आता इकडे रोहिणी सांगायला लागते आत्ता जरी आपण काही केलं नसलं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये याच्या पुढे आपण गप्प बसून चालणार नाहीये। असं म्हटल्यावरती मग आता नैना म्हणते म्हणजे काय करायचंय? यावरती रोहिणी सांगायला लागते आत्ता जरी आपण न काही करता या गोष्टी घडल्या असल्या तरी सुद्धा प्रत्येक वेळेला अशा गोष्टी घडतील याची खात्री नाहीये ना। त्यामुळे आपण काय करायचंय माहितीये का? हे अपशकून या सगळ्या फेऱ्यामध्ये यांना असं काही अडकवून ठेवायचं ना की काहीही झालं तरी या तिघांच्या मध्ये सतत भांडणं होत राहिली पाहिजेत आणि कला आणि अद्वैत यांच्या नात्याचं मध्ये आता दुरावा आलाच पाहिजे। असं म्हणत इकडे आता रोहिणीचा प्लॅन चालू असतो। तिच्या डोक्यात काही ना काहीतरी चालूच असतं आणि हे सगळं चालू असताना ती या दोघांना आपलं सगळं आता जे काही प्लॅनिंग आहे ते सांगत असते। तोपर्यंत नैना आणि राहुल तिच्याच डोक्याने चालत कला आणि अद्वैत मध्ये आता नवीन काय फूट पडायची, कला आणि अद्वैत या सगळ्यांच्या मध्ये अजून काय हे करायचं हे आता ठरवत असतात। ते सगळं चालू असताना इकडे अद्वैत आपल्या रूम मध्ये अस्वस्थ असतो आणि अद्वैतला कळत नसतं की नक्की नात्याला चान्स द्यायचा आहे की नाही द्यायचं आहे। जे कला बोललेली असते ते पण त्याला आठवत असतं आणि जे आपण बोललोय ते पण आठवत असतं। इकडे अद्वैत हे सगळं आठवत असताना आबांना पण हे आठवत असतं आणि सारखं आबांना तो शाप आठवत असतो। नाही काहीही करून या शापाचं आपल्याला या सगळ्यामध्ये आता निरसन करायलाच पाहिजे। असं म्हणत आता इकडे आबा पळसंब्याला जायला निघतात। तितक्यात रजनी येते आणि आबा तुम्ही काहीतरी खाऊन घ्या, गोळ्या वगैरे घ्यायच्या आहेत। आबा म्हणतात हे बघ रजनी, मला आत्ताच्या आत्ता पळसंब्याला जावं लागतंय। रजनी म्हणते आबा असं झालंय तरी काय की तुम्ही धावत पळत पळसंब्याला निघालात? आबा म्हणतात आत्ता सध्या मला तुला काही सांगता येणार नाहीये आणि हे बघ मी पळसंब्याला चाललोय, हे जर का बाकी घरात कोणाला समजलं ना तर बघ। यावरती रजनी म्हणते असं काय करताय? अहो या सगळ्यामध्ये आता घरच्यांना हे सांगून जा ना तुम्ही। त्यावरती मग आता आबा चिडतात आणि आबा सांगतात मी तुला सांगितलं ना रजनी, काहीही झालं तरी सुद्धा तू या सगळ्यामध्ये कुणाला काही सांगायचं नाहीयेस, माझी शपथ आहे तुला। यावरती मग आता सांगायला लागते रजनी असं काय करताय, नक्की काय झालंय? यावरती आता इकडे आबा सांगायला लागतात रजनी अगं मी तुला जे सांगतोय तेवढंच कर। या घराचे संसार सगळे ना वाऱ्यावरती आहेत। या घराच्या संसाराला लागलेला शाप आहे, म्हणजे चांदेकरांना मिळालेला हा शाप
हा शाप या सगळ्यामध्ये मला खोडून काढायचा आहे। चांदेकरांचा संसार न टिकण्याचा शाप मला या सगळ्यामध्ये खोडून काढायचा आहे आणि काहीही झालं तरी सुद्धा मला संब्याला याच कारणासाठी जायला पाहिजे असं म्हटल्यावरती आता रजनीच्या मनामध्ये धाकधूक लागून राहते। काय बोलले हे आबा? आबा म्हणतात माझा शब्द खाली पडू देऊ नको हा। तू घरातल्या कुणाला सांगायचं नाहीयेस की मी कुठे गेलोय ते असं म्हटल्यावरती आता इकडे रजनी थोडीशी अस्वस्थ होते। रजनीला कळतच नाही की नक्की आता काय करायचं आणि आबा हे काय वाक्य बोलून गेले की या घराच्या संसाराला लागलेला एक शाप आहे आणि या घरामध्ये काय असा शाप असेल? प्रत्येकाच्या संसाराला शाप आहे का? मग उद्या माझ्या सोहमचा ज्या वेळेला संसार सुरू होईल त्याला सुद्धा हा शाप लागू होणार आहे का? काय नक्की सत्य आहे? नाही, मला सोहम सोबत बोललंच पाहिजे। जोपर्यंत मी सोहमच्या सोबत आता बोलत नाहीये तोपर्यंत मला या सगळ्यामध्ये समजणार नाही की नक्की त्याच्या मनात काय आहे किंवा त्याच्या मनात काय चाललेलं आहे असा विचार रजनी करत असते। आणि त्याच वेळेला आता रजनी विचार करते काहीही झालं तरी मला सोहम सोबत बोलायला पाहिजे, म्हणजे ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी त्याच्यासोबत बोलून क्लिअर झाल्याशिवाय मला या सगळ्यामध्ये चैन पडणार नाही। आणि मग ती सोहम सोबत बोलायला येते। ती सोहमच्या इकडे येते आणि सोहम मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे बाळा। तू जो काही निर्णय घेतला आहेस ना त्या निर्णयामध्ये मी तुझी साथ देईन ही गोष्ट खरी असली तरी मला अजून तुला एक गोष्ट सांगायची आहे की या सगळ्यामध्ये ना तू आता एकच विचार कर की संसार करताना तुला या सगळ्यामध्ये फक्त स्वतःचा विचार करून चालणार नाहीये। संसार करत असताना तुला हा सुद्धा विचार करायला लागेल की ती येणारी मुलगी आपल्या कुटुंबासोबत जुळवून घेणारी असली पाहिजे किंवा आपल्या कुटुंबामध्ये तिला राहायचं आहे। त्यामुळे फक्त हा तुझा निर्णय असणार नाहीये तर या सगळ्यामध्ये तुमच्या दोघांची कंपॅटिबिलिटी असणं महत्त्वाचं तर आहे, पण त्याचबरोबर घरच्यांच्या सोबत सुद्धा व्यवस्थित असणं महत्त्वाचं आहे। पण मला काय वाटतं माहितीये का, या सगळ्यामध्ये ना तुझ्या मनात काहीतरी खतखततंय। तू जे काही बोलतोयस ते खरं आहे असं वाटत नाहीये। त्यामुळे तू ज्या व्यक्तीसोबत कम्फर्टेबल आहेस, ज्या तुझी जवळची व्यक्ती आहे त्या व्यक्तीसोबत बोलून तुझ्या मनामध्ये काय गोंधळ चाललाय ना हा क्लिअर केलास तरी चालेल। तुला माझ्याशी बोलूसं वाटलं तर माझ्याशी बोल किंवा तू कोणत्याही तुझ्या जवळच्या व्यक्तीसोबत बोलू शकतोस। यावरती सोहमच्या मनात खरंच गोंधळ चाललेला असतो। नक्की आपण त्या दिवशी भांगेच्या नशेमध्ये अनामिकाला बोललो हे सत्य होतं की आपल्या मनात चाललेला काजल बद्दलचा राग सत्य आहे, त्याला काहीच कळत नसतं। आणि रजनी म्हणते कोणताही निर्णय घेताना तू घाईघाईत निर्णय घेऊ नकोस, नीट विचार करून त्याचे परिणाम काय होतील हे सगळं आता विचार करून मग निर्णय घे असं म्हणत रजनी आपल्या परीने आपल्या मुलाला समजवत असते, जेणेकरून आता जो शाप काही चांदेकरांचा आहे हा शाप कुठच्या तरी वेगळ्या थराला जाऊन आता सोहमला काही त्रास होऊ नये। तोपर्यंत काजल तिकडे कलासोबत बोलून निघालेली असते। जेव्हा काजल कलासोबत बोलून निघते आणि त्याच वेळेला इकडे आता रजनी तिला पाहते आणि म्हणते बघ आत्ताच मी सोहमला सांगत होते की तुझ्या जवळची जी कोणी व्यक्ती आहे तिच्याशी बोल आणि बघ काजल आलीच, म्हणजे तुम्हाला दोघांना मी एक गोष्ट विचारू का? तुम्ही दोघं जण पहिल्यासारखी बडबड करत नाही का? म्हणजे मी या आधी सुद्धा आता बघितलेलं आहे की तुम्ही दोघं जण एकमेकांसोबत किती बोलायचात, पण आज हल्ली अचानक मी बघतीये ना तर तुम्ही दोघं जण एकमेकांशी बोलत नाही, काही भांडलात की काय? यावरती काजल म्हणते नाही। त्यावरती रजनी म्हणते मग एक काम कर, तुम्ही दोघं जण छानपैकी बोलून घ्या असं म्हणत रजनी आता सांगते तुम्ही दोघं जण सोहमच्या रूम मध्ये बोला, मी तुमच्यासाठी कॉफी आणते असं म्हटल्यावरती सोहम आता मान बाजूला करतो, त्याला काजल सोबत बोलायचंच नसतं। पण त्याच वेळेला काजलला काहीतरी बोलायचं असतं, त्यामुळे काजल त्याच्या रूम मध्ये निघते आणि त्यावरती आता इकडे रजनी कॉफी करण्यासाठी निघून जाते। काजल आणि सोहम दोघं जण ज्या वेळेला रूम मध्ये येतात त्यावेळेला सोहम तिच्याकडे पाठ फिरवून बसलेला असतो। इकडे आता अद्वैतच्या मनामध्ये जे चालू असतं ते तर सगळं भयानकच असतं। अद्वैतला झोप येत नसते, सतत त्याच्या डोक्यामध्ये विचार चालू असतात। म्हणजे महाशिवरात्रीला मिळालेला संकेत खरा म्हणायचा की जे आई सांगते की ही मुलगी तुझ्यासाठी योग्य नाहीये तो संकेत खरा म्हणायचा। मळवट भरू नको असं आईने निष्ठून सांगितलेलं असताना सुद्धा मळवट आपोआप भरला गेला। काय सत्य काय खोटं काय खरं या सगळ्या गोष्टी आता तिला काहीच कळत नसतात आणि ती या सगळ्यामध्ये स्वतःच खूप अस्वस्थ असते। हे सगळं चालू असताना ती आता इकडे अद्वैतला विचारते चांदेकर तुझ्या डोक्यात काही आहे का? यावरती अद्वैत सांगायला लागतो नाही माझ्या डोक्यात काहीही नाहीये,
यावरती मग आता ती म्हणते, हे बघ, जे काही मनात असेल ते बोलून टाकायचं रे, असं मनामध्ये ठेवून तू किती वेळ बसणार आहेस, असं म्हटल्यावरती मग आता इकडे अद्वैत म्हणतो, तुला सांगितलं ना मी की माझ्या मनात काही नाहीये म्हणून, तू किती वेळा तेच 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 मला विचारणार आहेस, असं म्हणत तो आता आपल्या मनात काय चाललंय या गोष्टी सांगायला बिलकुल तयार नसतो आणि या सगळ्यामध्ये तो आता आपल्या मनातल्या गोष्टी लपवून ठेवतो. त्याला एक प्रकारची भीती असते. हे सगळं चालू असताना आता इकडे संगीताच्या डोक्यामध्ये वेगळेच विचार असतात. संगीता विचार करत असते, काय करू काय करू, माझ्यामुळे माझ्या कलेचं आयुष्य बर्बाद झालं, माझ्या कलेला या सगळ्यामध्ये आता मला हे काहीही करता येत नाहीये आणि मी या सगळ्यामध्ये तिला आता पूर्णपणे बर्बाद करून टाकलेलं आहे. माझ्या हट्टापायी हे सगळं घडलंय. ज्या वेळेला नैनी आता भर मांडवातून पळून गेली होती त्यावेळेला मी न त्या आत्याबाईंच्या बोलण्यामध्ये येऊन माझ्या कलेला त्या घरात सून म्हणून पाठवली. ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक आणि त्या चुकीची शिक्षा माझी कला ही सर्वतोपरी भोगते. नाही, जे काही आज कलाच्या वाटेला आलेलं आहे ना ते सगळं माझ्यामुळे घडलंय. मी या सगळ्याला जबाबदार आहे. मला जगण्याचा काहीच अधिकार नाहीये. तितक्यात तिथे दिनकर येतो आणि दिनकर म्हणतो, काय ग संगे, काय झालं. यावरती संगीता म्हणते, माझ्या कलेचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी मीच जबाबदार आहे. यावरती दिनकर म्हणतो, हे बघ, याच्या आधी सुद्धा गोष्टी बिघडल्यात, त्यानंतर योग्य त्या वेळेत गोष्टी ठीक झाल्यात ना, तू नको स्वतःला दोष देऊस. तू जे काही केलंस ते चांगल्यासाठीच केलंस ना, पोरींच्या भल्याचा विचार करून तू सगळं केलं आहेस, त्यामुळे कोणतीही गोष्ट या सगळ्यामध्ये चुकीची किंवा बरोबर अशी ठरत नसते, असं म्हणत तो आता समजवत असतो. पण इकडे संगीताला काहीच समजून घ्यायचं नसतं. संगीता खूपच अस्वस्थ असते आणि तिला समजत नसतं काय करू. ती सांगते, नाही, मला या सगळ्यामध्ये जगण्याचाच काही अधिकार नाहीये. माझी कला एकदम निर्मळ मनाची पोरगी आहे, पण मी तिला या सगळ्या प्रसंगामध्ये अडकवलं. मी तिला या सगळ्यामध्ये भर पाडलं आणि माझी शपथ दिली म्हणून माझी पोर या लग्नाला तयार झाली, नाहीतर कधीच तिने या लग्नाला होकार म्हणून दिला नसता, असं म्हणत संगीता स्वतःच खूप अस्वस्थ होते. आणि अस्वस्थ होऊन आता ती सांगते, नाही, काही झालं तरी सुद्धा मला जगण्याचा अधिकारच नाहीये, मी माझा जीव संपवते, असं म्हणत घाईघाईत ती विहिरीच्या इकडे येते आणि स्वतःला विहिरीमध्ये झोकून ती आता जीव देण्याचा प्रयत्न करत असते. त्याच वेळेला दिनकर येतो, एक थोबाडीत देतो आणि काय चाललंय संगे, अगं जरा तरी मॅच्युअरली विचार कर ना, तुझं काय चाललंय लहान मुलासारखं, काय जीव द्यायला निघाली आहे. संगीता म्हणते, मग काय करू, जगून तरी मी काय करू. जी माझी पोरगी सगळ्या कुटुंबासाठी झटते आणि त्या पोरीला मी अशा घरामध्ये लोटलं ज्या घरात न तिला मान आहे न सन्मान आहे. लग्न करून जेव्हापासून घरात गेले तेव्हापासून अपमानाच्या शिवाय तिला काही भेटलंय का. सुनेचा सन्मान नाही न बायकोचं स्थान. मग असं असेल तर मी जगून काय करू. मला या सगळ्यामध्ये आता स्वतःलाच लाज वाटत आहे की मी तिच्या आयुष्याचे ढिंडवडे काढलेले आहेत, असं म्हणत संगीता स्वतःला दोष देते. आणि त्यावरती दिनकर म्हणतो, संगे, तुझ्या इतकंच वाईट आता मला पण वाटतंय, पण म्हणून ही अशी गोष्ट करून चालेल का. आपल्या पोरींना आपली गरज आहे, तू वेड्यासारखा विचार करू नकोस. यावरती संगीता म्हणते, कसली गरज, प्रत्येक वेळेला चुकीचे निर्णय घेणारी आई आहे मी. मला तर कळतच नाहीये की मी हे सगळं काय करून बसले आणि का त्या चांदेकरांच्या हव्यासापायी त्यांच्या संपत्तीच्या याच्या पुढे मी आता माझ्या मुलीचं आयुष्य बर्बाद केलं, असं म्हणत संगीताला खूपच त्रास होत असतो. दिनकर तिला समजवत असतो, संगे नको काळजी करू, सगळं ठीक होईल आणि अंबाबाईवरती विश्वास ठेव, असं म्हणत असताना तो संगीताला समजवतो, मनवतो आणि आतमध्ये घेऊन जातो. इकडे तोपर्यंत सोहम सोबत बोलण्यासाठी आलेली असते काजल. काजल म्हणते, सोहम. यावरती सोहम सांगतो, तू का आलेस इथे. यावरती काजल म्हणते, का, मला बोलायचं आहे तुझ्याशी. आणि त्यावरती सोहम म्हणतो, पण मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाहीये. यावरती काजल म्हणते, हे तू मनापासून बोलतोयस का. यावरती सोहम सांगतो, हो, मी मनापासून बोलतोय हे सगळं. तुला कळतंय का, मला याच्या आधी वाटायचं की तुझ्यासोबत बोलावं, तुझ्याशी वेळ घालवावा आणि तू मला खरंच हो म्हणावं, पण आत्ता मला असं अजिबात वाटत नाहीये. यावरती मग आता सांगायला लागते, काजल, अरे मला तुला एकच विचारायचं आहे, तू त्या अनामिकाच्या खरंच प्रेमात आहेस का. यावरती सोहम म्हणतो, तुला काय करायचं आहे. आणि त्यावरती आता इकडे ती सांगते, हे बघ, मला वाटत नाहीये की तू तिच्या प्रेमात आहेस, तू हे सगळं नाटक करतोयस. यावरती सोहम म्हणतो, हे बघ, तू मला नको सांगूस मी काय नाटक करतोय आणि काय नाही.
तुझा या सगळ्याशी काहीच संबंध नाहीये. मी खरं सांगतोय, माझ्या आयुष्यातून मी तुला कधीच वजा करून टाकलेलं आहे. आधी मला याआधी वाटायचं की तू माझ्या प्रपोजलला होकार द्यावा किंवा तू मला होकार द्यावा, पण आत्ता मला तसं काही वाटत नाहीये. काजल म्हणते, हे बघ, तुझ्या बोलण्यावरून तू जे बोलतेस ना त्याच्यामध्ये तथ्य आहे असं वाटतच नाहीये. सोहम म्हणतो, हे बघ गुंडेश्वर, आणि त्यानंतर तो गुंडेश्वर हा शब्द मागर घेत म्हणतो, हे बघ काजल, तू पुन्हा 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 माझ्या आयुष्यामध्ये दखल देण्याचा प्रयत्न करू नकोस. मी एकदा निर्णय घेतलाय ना, आणि माझा निर्णय पक्का झालेला आहे. खरंच मला माझ्या आयुष्यामध्ये तू कधीच नको आहेस. जे पूर्वी आपल्यामध्ये काही मैत्रीचे संबंध होते ना ते सुद्धा आता मला नको आहेत, आणि मला तुझ्या माझ्या आयुष्यातून वजा करून टाकायचं आहे. पूर्वीचं सगळं विसरून जाऊन तुझ्यापासून लांब जायचं आहे. असं म्हणत तो आता काजल सोबत बोलत असतो, आणि बोलण्यापेक्षा तो जास्त हे संबंध तोडण्यावरतीच भर देत असतो. काजल मात्र आता त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असते की आपण चांगले मित्र होऊ शकतो, पण त्याला ते ऐकायचंच नसतं किंवा त्याला ते समजून घ्यायचंच नसतं, आणि त्यामुळे तो चिडलेला असतो. आणि शेवटचं त्याचं वाक्य रजनीच्या कानावरती पडतं जेव्हा रजनी कॉफी घेऊन तिकडे आलेली असते. आणि आता रजनीला समजतं की या दोघांच्या मध्ये काहीतरी चाललेलं आहे. हे दोघं जण आपल्यापासून बरंचसं काही लपवतायत, पण काय लपवत असतील हे मात्र तिला काही कळत नसतं. आणि कॉफी घेऊन आलेली रजनी मध्येच थबकते. त्या दोघांचं वाक्य आता अर्धवटच राहतं. त्या दोघांचं बोलणं पूर्ण होत नाही, पण रजनीला जे काही समजायचं ते रजनी समजून जाते. तोपर्यंत इकडे अद्वैतच्या मनाची अवस्था खूप बिकट असते. त्याला एकीकडे आईचं म्हणणं जरी पटत असलं तरी दुसरीकडे हे नातं तोडायला त्याचं मन तयार नसतं. आणि त्याला सगळ्या गोष्टी म्हणजे अगदी लग्नाच्या आधीपासून कशा पद्धतीने ही खरे आपल्या आयुष्यामध्ये आली, कशा पद्धतीने आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनून गेली, हे सगळं त्याला आठवत असतं. आणि तो विचार करत असतो, काय खरं काय खोटं, कितपत मी हिला सहन करायचं आहे किंवा काय करायचं आहे. आणि त्यामुळे तो आता इकडून तिकडे कूस बदलत असतो, आणि त्याला या सगळ्यामध्ये आता विचार येत असतो. तोपर्यंत आता कला हे सगळं पाहत असते. कला हे पाहते आणि कला विचार करते, नक्की ह्याच्या मनात तरी काय चाललंय. चांदेकर इतका का अस्वस्थ आहे. मनातलं बोलून मोकळं व्हावं ना, पण नाही, त्याला आता मनातलं बोलून मोकळं नाही व्हायचंय, तर त्याला या सगळ्यामध्ये आता गोष्टी मनातल्या मनात ठेवायच्या आहेत. इतका कसला इगो, बोलून माणसाने मोकळं होऊन जावं ना. मग आता ती विचार करते, मी स्वतःहून विचारू का? नाही, पण मी स्वतःहून जरी याला विचारायला गेले तरी हा आढेवेडे घेणारच. म्हणून ती आता उठते. उठून ती आता अद्वैतकडे पाहते, कारण अद्वैत सुद्धा आपल्या बेडवरती उठून बसलेला असतो. त्यावरती आता कला काही बोलणार तर अद्वैत विचार करायला लागतो, हिला या सगळ्यामध्ये माझ्यावरती वॉच ठेवून राहायचं आहे. काय गरज पडले हिला माझ्यावरती वॉच ठेवायची? मला काही बोलायचं असेल तर मी बोलेन, पण नाही, चांदेकर बोल ना असं करून मला उगाचच ही अस्वस्थ करते. आणि कला विचार करत असते, काय माणूस आहे हा, म्हणजे आता ह्याच्या मनामध्ये इतकं काही साचलंय. बोलून माणसाने मोकळं व्हावं ना, जे काही मनात आहे ते मला विचारावं, मला सांगावं, पण नाही, याला याचा इको महत्वाचा पडलाय. कसे माणसं असतात ना, असं म्हणत दोघं एकमेकांच्या बद्दल विचार करत असतात, पण एकमेकांच्या बद्दल काय विचार करतायत हे मात्र एकमेकांच्या सोबत बोलायची त्यांची इच्छा नसते. आणि त्यामुळे इकडे आता कला पण गप्प असते आणि अद्वैत पण गप्प असतो. आपण त्याच्या मनातलं वादळ काही शांत होत नसतं. आई बरोबर की जे मी समोर बघतोय ते बरोबर, हेच त्याला कळत नसतं. आणि तो विचार करतो, का ही माझ्याकडे बघते, हिला वाटत असेल की मी हिला काहीतरी सांगावं, मग ह्याच्यात ही अजून फॉल्ट करणार आणि माझ्याशी भांडत बसणार, त्यापेक्षा मी हिच्याशी काहीच बोलत नाही, असा विचार करत तो झोपी जातो. पण इकडे त्याच्या मनातला विचाराला आता प्रबळपणे एखाद्या कृतीत उतरवण्यासाठी सरोजने केलेलं कारस्थान त्याच्या समोर येतो. सरोज डिवोर्स पेपर घेऊन दुसऱ्या दिवशी त्याच्या सोबत येते आणि हे बघ, एकदा का तू या पेपरवरती सह्या घेतल्यास आणि त्या मुलीच्या सह्या झाल्या ना की तुमचा डिवोर्स फायनल. आणि नेमकी कला आता या सगळ्यामध्ये बाहेर उभं राहून हे ऐकत असते. आणि कला विचार करते, मग इतकी सगळी नाटकं ह्यांनी का करायची? मग रूम मध्ये आल्यावरती कला त्याच्यावरती चिडते, आणि जर तुमच्या दोघांचं आधीच ठरलं होतं की डिवोर्स घ्यायचाच आहे तर हे सगळं समानता भिन्नता हे नाटक का केलंस? सरळ मला बोललं असतंस की डिवोर्स पाहिजे, मी डिवोर्स देऊन मोकळी झाले असते, हे नाटक कशाला? त्यावरती आता अद्वैत चिडतो आणि खबरदार, मी कधी म्हटलंय डिवोर्स पेपर मला हवायत म्हणून, डिवोर्स पेपर मी साईन केले म्हणून? हे बघ, तुझ्याप्रमाणे मला पण या नात्याला चान्स द्यायचा आहे. मी सही केले का बघ ना,
आई जरी बोलली तरी मी सही नाही केले, मला सुद्धा प्रामाणिकपणे हे नातं एकदा जपायचं आहे असं म्हणत अद्वैत हे बोलल्यावरती कला खुश होते. अजूनही अद्वैतने सही न केलं हे तिच्यासाठी खूप असतं आणि कुठेतरी तो सुद्धा आपल्या नात्याला एक चान्स देण्यासाठी तयार आहे ही गोष्ट कलासाठी खूप असते. पण या सगळ्यामध्ये आबा पळसंब्याला गेलेत. आबा पुढे काय होणार आणि खरंच आबांना जो चांदेकरांच्या घराण्याला मिळालेला शाप आहे तो शाप मोडून काढण्यामध्ये यशस्वी होणार का हे येणाऱ्या भागातच कळेल.